my dear students. Welcome back with Code with NS. तर आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं? सर्वात फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होता कोर जावा बद्दल. 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. व्हॉट इज लँग्वेज, व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज, हे सर्व काय आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज लो लेवल लँग्वेज, त्याचे डिसएडव्हांटेजेस पाहिले. ते डिसएडव्हांटेजेस ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे आली मिड लेवल लँग्वेज, जी की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली होती, लेक्चर नंबर 3 मध्ये. तर आजच्या लेक्चर नंबर 4 मध्ये काय पाहणार आहोत आपण? व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय? आता लो लेवल लँग्वेज, मिड लेवल लँग्वेज ही तुम्हाला समजली असेल. आय होप. नाही जर समजली तर तुम्ही परत जाऊन ते व्हिडिओ पहा. काही जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. मी तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी सुसज्ज आहे. ठीक आहे. चला मग चालू करूयात आजच्या व्हिडिओला. व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज. तर पहिल्यांदा सुरू ड्रॉबॅक्स आठवत आहेत का तुम्हाला? व्हिडिओ पॉज करा आणि बघा की व्हॉट इज लो लेवल लँग्वेज काय आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज मिड लेवल लँग्वेज आठवण्याचा प्रयत्न करा, कारण ते सर्व ओव्हरकम करण्यासाठी आपण हाय लेवल लँग्वेज वापरतो. ठीक आहे. तर व्हिडिओ 2 मिनिटासाठी पॉज करून ते आठवा. नाही आठवलं तर मी तुम्हाला सांगतो, किंवा आठवलं तरी पण तुम्ही ते बरोबर आहे का नाही ते चेक करा. तर पहिल्यांदा सुरू. व्हॉट इज लो लेवल लँग्वेज. इट इज मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. इट इज इन झिरोज अँड वन्स. ओके. आणि त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? लँग्वेज set of instructions to convert a set of instructions into machine understandable, that is zeros and ones. It is time taking by a programmer. त्याच्यानंतर आहे मिड लेवल लँग्वेज. मिड लेवल लँग्वेज मध्ये काय असतं? आपण इन्स्ट्रक्शन्स देतो, ते असेंबलर काय करतं? कन्वर्ट करतं झिरोज आणि वन्स मध्ये. एक काम कमी झालं. ठीक आहे, प्रोग्रामरचं एक काम कमी झालं. पण काय होतं, असेंबलर मध्ये एक स्पेसिफिक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत जे की तेवढेच त्यानं कन्वर्ट करू शकतो. बाकीचे जर आले तर ते कन्वर्ट करू शकत नाही. ठीक आहे, हे झालं. आणि त्याचे झालेलं हे ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक काय होता की जी कोर जावा किंवा प्रोग्रामरला काय काय लागतं, लूपिंग स्टेटमेंट आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत, ते कन्वर्ट करू शकत नव्हता. मग ते जे आहे ते असेंबलर कन्वर्ट करू शकत नव्हता किंवा त्याच्याकडे त्याचं नॉलेज नव्हतं, म्हणून आपण हाय लेवल लँग्वेज वापरतो. ठीक आहे. तर असं रोजचं रोज आपण रिव्हिजन घेऊनच मग पुढं जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका. आणि आपल्या या चॅनलवरती एसक्यूएलची पण सिरीज स्टार्ट झालेली आहे. मॅडम शिकवत आहेत. एसक्यूएलच्या सिरीजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. म्हणजेच काय तर लेक्चर बघू शकता. त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. चला मग चालू करूयात. व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज. इट इज लँग्वेज which is easily understandable, readable, writable, instructable by a programmer. आता प्रोग्रामर म्हणजे काय? आपण जो कोड करतो आपणच झालो प्रोग्रामर. ते काय करतं? इझिली अंडरस्टँडेबल, रीडेबल आहे प्रोग्रामर साठी. हाय लेवल लँग्वेज युजेस सम कॉमन वर्ड्स विच आर युज्ड इन इंग्लिश लाईक अल्फाबेट्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स, न्यूमरिक व्हॅल्यूज एक्सेट्रा. हाय लेवल लँग्वेज काय करतं? हे इझिली रिडेबल, रायटेबल असल्यामुळे. कशामुळे रिडेबल, रायटेबल आहे? जे की आपण इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत, जे नॉर्मली आपण यूज करतो, कीवर्ड्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आहेत, न्यूमरिक व्हॅल्यू आहेत, हे सर्व काही आपल्याला ऑलरेडी माहिती असतं. त्याच्यामुळे ते आपल्याला इझिली रिडेबल आणि रायटेबल आहे. एक्झाम्पल आहे जावा, पायथन, सी प्लस प्लस, सी हॅश अँड ऑल दिस थिंग्स. आणि आपण कोणतं शिकत आहोत? जावा, कोर जावा. ठीक आहे. कोर जावा मध्ये पण 2 टाईप येतात. एक कोर जावा आणि एक ऍडव्हान्स जावा. ठीक आहे. इन हाय लेवल लँग्वेज there will be a translator called compiler which is used to translate the high level language into machine understandable instructions. For C language, C compiler is used. For Java, JDK compiler is used. पहा काय म्हणलं, आपल्या मिड लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्टर कोणता होता? असेंबलर होता.
जे की झिरोज आणि वन्स मध्ये कन्वर्ट करत होतं. आता ह्याच्यामध्ये कोणता आहे, एक कंपायलर आहे. कोणता कंपायलर आहे? त्याचं नावच कंपायलर आहे बाळा. कन्वर्ट करण्यासाठी काय वापरतो? कंपायलर वापरतो. कोणता आहे ते नको विचारू, त्याचं नावच कंपायलर आहे. मग आता ते प्रत्येक लँग्वेजसाठी वेगवेगळं आहे असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे सी लँग्वेजसाठी सी कंपायलर आहे पहा, जावासाठी JDK JVM कंपायलर आहे, JDK जावा सी, ठीक आहे, इंटरप्रिटर, हे सर्व काय आपण पाहणार आहोत. तर हे असे कंपायलर यूज केले जातात. पहा, ही हाय लेवल लँग्वेज आहे. कंपायलर काय करतं? डायरेक्ट लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट. आता तुम्ही विचारसाल की हाय लेवल लँग्वेज मधनं डायरेक्ट लो लेवल लँग्वेज, मिड लेवल लँग्वेज नसते का? नाही. कंपायलर काय करतं? डायरेक्ट लो लेवल लँग्वेज मध्ये झिरोज आणि वन्स मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. मग त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म गरजेचं आहे की तुम्हाला म्हणजे डायरेक्ट कसं कन्वर्ट होतं, म्हणून त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतं. ते प्लॅटफॉर्म काय आहे? प्लॅटफॉर्म इज अ एन्व्हायरमेंट ऑर अ प्लेस वेअर वी कॅन द प्रोग्राम ऑर सॉफ्टवेअर गेट्स एक्झिक्युटेड. पहा, प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्हाला आता जे काही माहिती आहे, इन द केस ट्रेनचं प्लॅटफॉर्म असतं किंवा एअरपोर्टचं प्लॅटफॉर्म असतं, त्याच्यावरती काय होतं, एक स्पेसिफिक त्या तुम्हाला जाणारी ट्रेन येते तिथं. मग तेच लाईक प्लॅटफॉर्म काय आहे? एक एन्व्हायरमेंट आहे, प्लेस आहे ते प्रोग्रामरसाठी. ते एखादं तुमचं जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे ते एक्झिक्यूट होण्यासाठी जो प्लॅटफॉर्म लागतो किंवा एन्व्हायरमेंट, ते सुटेबल एन्व्हायरमेंट लागतं, त्याला काय म्हणतात? प्लॅटफॉर्म. ऑपरेटिंग सिस्टम्स ऍक्ट्स ॲज प्लॅटफॉर्म इन टेक्निकल वर्ल्ड टू रन सॉफ्टवेअर ऑर प्रोग्राम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते एक प्लॅटफॉर्मच्या टाईपमध्ये ते ऍक्ट होतं, ठीक आहे. तर कम्प्युटर्स पहा, कम्प्युटर्स, विंडो, मॅक्स, आयएक्स, लिनक्स, मोबाईल्स, अँड्रॉइड, हे जे प्लॅटफॉर्म आहेत कम्प्युटर्सचे, विंडोज आहे, मॅक आहे, iOS आहे, लिनक्स आहे, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते आहे. आणि अँड्रॉइडसाठी iOS, ब्लॅकबेरी अँड अँड्रॉइड आणि एक्सेट्रा, हे मोबाईलसाठीचे सॉफ्टवेअर झाले, ठीक आहे. तर हे सर्व काय झालं? टाइप्स ऑफ लँग्वेजेस, त्याच्यामध्ये लो लेवल, मिड लेवल आणि आता आपण पाहिली हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज इज नथिंग बट used टू कन्वर्ट द कोड इंटू द मशीन अंडरस्टँडेबल कोड युजिंग द कंपायलर. आणि ते वेगवेगळ्या लँग्वेजसाठी वेगवेगळं कंपायलर आपण यूज करतो, ठीक आहे. तर टाइप्स ऑफ हाय लेवल लँग्वेज बेस्ड ऑन प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म काय आहे? प्लॅटफॉर्म इज अ सॉफ्टवेअर वेअर वी कॅन रन द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर अ कोड. इट इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? व्हॉट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आणि प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज. ठीक आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय आणि प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज म्हणजे काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे बेल आयकन आहे ते प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन लेक्चरची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला येईल आणि तुम्ही कोडिंगमध्ये टॉप करसाल. ठीक आहे, धन्यवाद.